श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाशी चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मी लेकरू। घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन। प्रल्हादा गुरु राजया निज तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज। ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री राम समर्थ। भागवत कथा सप्ताह 16 दिवस 7. काल आपण श्रीकृष्णाचे चरित्र पाहिले, त्याची कार्य पाहिले. आज आपण पुढे या पूर्णावतारी पुरुषाचा अंत आणि शेवट कसा झाला आणि ते निजधामाला कसे निघाले हे पाहूया. पण त्याआधी एक कथा आहे, ती म्हणजे अवधूताला यदूला संदेश दिला. अवधूताने यदूला संदेश दिला. यदू म्हणजे यादवांचा सर्वात ज्येष्ठ राजा आणि अवधूत ब्राह्मण म्हणजे श्री दत्तप्रभू, ही यांची भेट झाली. दत्तप्रभू निशंकपणे व अगदी समाधानी वृत्तीने पृथ्वीवर भ्रमण करीत होते आणि ते पाहून राजा यदूने त्यांना विचारले, ब्राह्मण, आपण काही कर्म तर करत नाही असे वाटते. म्हणजे संसारातील विषयांचे स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असतानाही आपल्याला स्वतःमध्येच आनंद समाधान कसे मिळते ते सांगा. तेव्हा अवधूत म्हणाले, राजा, मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला व त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे फिरतो आहे. तेव्हा त्या प्रत्येकाकडून मी घेतलेले गुण व प्रत्येकाची शिकवण यामुळे आपोआपच माझ्या चित्तवृत्ती पालटल्या व मी अगदी सुखी झालो. जो 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 जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. राजा, या 24 गुरूंकडून मी जे गुण ग्रहण केले आणि ते गुरु असे आहेत ते आता आपण पाहूया. एकूण अवधूतांचे 24 गुरु आणि ते गुरु म्हणजे आणि त्यात त्यांनी घेतलेला एक एक गुण हे आता मी पहिल्यांदा गुरु वाचेल आणि पुढे गुण सांग. पहिला गुरु हा पृथ्वी. मी क्षमा व सहनशीलता ही पृथ्वीकडून शिकलो. पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला तरी ती शांतपणे सहन करते. दुसरा गुरु म्हणजे वायू. प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो. वायू अनेक गुणधर्माच्या पदार्थावर जातो पण कुठेही आसक्त होत नाही किंवा कुणाचे गुणदोषही घेत नाही. तसे आपण कुणाचे गुणदोष पाहू नयेत म्हणजे अल्पसंतुष्टता हा गुण घ्यावा. तिसरा गुरु आकाश. सर्व चराचरात व्यापून असते तरी त्या वस्तूंपासून ते अलिप्त राहते. तसे साधकाने सर्वांपासून अलिप्त व अमर्याद आहोत ही भावना शिकावी. चौथा गुरु म्हणजे पाणी. स्वभावतः स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारे पाणी असते. तीर्थजलाचे दर्शन, स्पर्श, नामोच्चार यांनी सुद्धा अनेक लोक पवित्र होतात. पाण्यापासून शुद्धता, पावित्र्य हे गुण आपण घ्यावे. पाचवा गुरु हा अग्नी. हा लाकडामध्ये गुप्त रूपात राहतो पण यज्ञकुंडात प्रगट होतो आणि सर्वांकडून मिळालेले हवीर द्रव्य घेऊन त्याचे भूत भविष्य यातील पापे नष्ट करतो. त्याला स्वतःचा आकार नसतो. अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, इंद्रिय संयम, उपाधीशी आणि असंबद्धता हे गुण घ्यावे. सहावा गुरु हा चंद्र. काळाची गती जाणता आली नाही तरी काळाच्या अभावाने चंद्राच्या कला कमी जास्त होतच राहतात.
पण मूळच्या चंद्रात कोणताही बदल होत नाही. म्हणजे देह बदलत गेला तरी वयोमानाने आत्म्यात बदल होत नाही. 7वा गुरु हा सूर्य आपल्या प्रखर किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते पाणी परत पृथ्वीलाच परत देतो. म्हणजे स्वतःजवळ काही न ठेवता नियमितपणे तो उपकार करतो. आणि त्या सूर्यापासून अनासक्ती, निष्कामता हे गुण घ्यावे. 8वा गुरु म्हणजे कबूतर. कोणावरही अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये, अन्यथा माणसाची बुद्धी दीनवाणी होऊन त्याला कबुतराप्रमाणेच क्लेश सहन करावे लागतात. कबूतर आपल्या कुटुंबाशी आसक्त राहिल्याने सर्वांनाच पारध्याच्या जाळ्यात अडकावे लागते आणि कुटुंबियाबरोबरही नाश पावतो. 9वा गुरु हा अजगर. प्रारब्धानुसार मिळालेल्या गोष्टीत समाधानी राहावे, म्हणून सुखासाठी आटोकाट प्रयत्न न करता मिळेल त्यावर सुख मानून दैवावर विसंबून राहणे हा गुण अजगराकडून घ्या. 10वा गुरु म्हणजे समुद्र. लाटांच्या खळखळाटावरून बाहेरून प्रसन्नता जाणवली तरी आतून तो गंभीर असतो आणि पावसाळ्यात किंवा नद्या येऊन मिळाल्या तरी तो वाढत नाही किंवा नाही मिळाल्या तरी आटत नाही. समुद्र अथांग असतो, तो ओलांडून जाता येत नाही किंवा त्याचा अंतही लागत नाही, म्हणून त्याच्यापासून धीर गंभीरता आणि सुखदुःखात एकरूपता हे गुण घ्यायला हवे. 11वा गुरु पतंग. हा कीटक आहे आणि तो आगीच्या मोहात सापडून आगीवरच झोप घेतो आणि मरतो. म्हणून ईश्वराच्या माया निर्मित पदार्थांमध्ये साधकाने आसक्त न होता विवेकाने वागावे. 12वा गुरु हा मधमाशी. अनेक प्रकारच्या फुलांमधून मध गोळा करून सर्वजणी मिळून पोळे तयार करतात आणि एके दिवशी भिल्ल ते पोळे जाळून त्यातील सर्व मध घेऊन जातात. म्हणजे साधकाने धनसंपत्तीचा अतिसंग्रह करू नये. शास्त्राचे तात्पर्य जाणून आवश्यकतेनुसार संग्रह करून दान धर्म करा. संग्रह आणि अपरिग्रह हे गुण तिथून घ्यावे. 13वा गुरु हा हत्ती. विवेकी पुरुषाने परस्त्रीच्या मोहात पडू नये, तिला कधीही जवळ करू नये. आणि अन्यथा हत्तीनीमध्ये आसक्त असलेल्या हत्तीला जसे दुसऱ्या बलवान हत्तीकडूनच मृत्यू पत्करावा लागतो, तसा हा सुद्धा मृत्यूची शिकार होतो. हत्तीपासून स्त्री संग सर्वथा वर्ज करावा आणि ही शिकवण आपण घ्यावी. 14वा गुरु मध गोळा करणार. लोभी मनुष्य कपट करून धन साठवतो पण कुणालाही देत नाही किंवा स्वतः आपण उपभोग घेत नाही तर दुसरा कोणी माहितगार ते हडप करतो. तसेच मधमाशांच्या पोळ्यात साठलेला मध काढणारा माणूस साठवलेला मध आपणच घेतो आणि दैवानुसार मिळालेल्या धनात उदरनिर्वाह होऊ शकतो ही तिथून शिकवून घ्या. 15वा गुरु हरिण. संन्यासी लोकांनी संसारी विषयासंबंधी जास्त माहिती चौकशी न करता स्वीकारलेल्या आश्रमाचे पालन करावे. विषयासंबंधीची गीते ऐकू नये हे हरिणापासून शिकावे, नाहीतर आपली शेवटी शिकार होईल. 16वा गुरु म्हणजे मासा. पारध्याने गळाला लावलेल्या मासाचा तुकड्याचा लोभाने मासा प्राण गमावतो. तसे जिभेला वश होऊन तिचे लाड करून निर्बुद्ध माणूस मनाला व्याकुळ करतो आणि चवदार खात राहून नुकसान. म्हणून रसना जिंकणे महत्वाचे हा गुण तिथून घ्या. 17वा गुरु वेश्या. पैशाच्या आशेने नटून थटून पुरुषाची वाट पाहणारी वेश्या रात्रभर जागत राहिली तरी तिच्या इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे वैराग्य निर्माण झाले आणि विषयाची आशा न धरता ती नामस्मरण करू लागली. म्हणून विषयाची आशा करू नये ही शिकवण घ्या. 18वा गुरु टिटवी पक्षी. आवडत्या वस्तूंचा केलेला साठा देखील दुःखाला कारणीभूत होतो. टिटवी पक्षी चोचीत मासा घेऊन उडत जाताना अनेक पक्षी त्या तुकड्याकडे त्याच्या मागे लागून त्याला त्रस्त करू लागले आणि अखेर जेव्हा त्याने चोचीतून तुकडा टाकून दिला तेव्हा सर्व पक्षी दूर गेले व तो सुखी झाला. म्हणून संग्रह करणे संकटाचे मूळ लक्षण आहे हा गुण तिथून घ्या. 19वा गुरु हा बालक. बालक निरागस असतो, त्याच्यात आपपर भाव नसतो, मान अपमान हे त्याला काहीच कळत नाही, म्हणून ती क्षणार्धात शांत होते, आनंदात मग्न राहते आणि म्हणून मान अपमान याची चिंता न करणे हा गुण बालकाकडून घ्या. 20वे गुरु म्हणजे कुमारी. हातात खूप बांगड्या घातल्या होत्या. अचानक तिच्या विवाह संबंधित भेटायला लोक आले असता घरी कुणी मोठे माणसे नसल्याने तिलाच सर्व आदरातिथ्य करावे लागले. त्यासाठी ती तांदूळ कांडत असताना बांगड्याचा आवाज येऊ लागला, म्हणून एक एक बांगडी काढून तिने ठेवल्या आणि शेवटी एकच बांगडी हातातच ठेवली आणि त्यामुळे आवाज बंद झाला हे तिच्या लक्षात आले. यावरून साधकाने साधनेसाठी एकांतात राहावे हा गुण महत्वाचा, तो गुण घ्यावा. 21वा गुरु हा शरका म्हणजे बाण तयार करणारा. हा बाण तयार करणारा कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला
की त्याच्या समोरून राजाची स्वारी सैन्यासह गेली तरी त्याला कळले नाही. या गुरुकडून आपण एकाग्रता हा गुण घ्यावा. 22वा गुरु साप. मुनीने एकट्याने राहावे, ग्रहाविषयी ममता धरू नये, या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणे निरर्थक होईल. उंदराने तयार केलेल्या बिळात किंवा मुंग्यांनी तयार केलेल्या वारुळात साप आरामात राहतो, तसे साधकांनी मिळालेल्या जागेत सुखाने राहावे. 23वा गुरु हा कोळी कीटक. आपल्या हृदयातून मुखाद्वारे तंतू बाहेर काढतो आणि जाळे विणतो, ते पसरतो आणि त्यातच तो विहार करतो. पुन्हा ती गिळून टाकतो. तसेच ईश्वर जगाची उत्पत्ती करून जीवरूपाने त्यात राहतो, विहार करतो व पुन्हा ते आपल्यात लीन करून घेतो. विश्व आणि ब्रह्म एक रूपच आहे हे कोळ्याच्या जाळ्याच्या दृष्टांतातून आपण शिकतो. आणि 24वा गुरु म्हणजे कुंभार माशी. ही माशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवरील मातीच्या घरात बंदिस्त करून ठेवते. वारंवार बाहेरून येऊन किड्याजवळ ती गुंग गुंग असा आवाज करते आणि घाबरवते. तेव्हा तो किडा त्या भीतीने आपल्या शरीराचा त्याग न करता तिच्या सारखाच होऊन जातो. म्हणून परमेश्वराचे सतत चिंतन करत राहिल्याने मनुष्य सुद्धा परमेश्वराची प्राप्ती घेऊ शकतो आणि हे ज्ञान आपण घेऊ. अशा प्रकारे अवधूताने 24 जणांकडून 24 गुण घेतले व त्याप्रमाणे आचरण केले व त्याचे जीवन सुखी व समाधानी झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आता निजधामाला जायला तयारी सुरू झाली होती. त्या कार्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता. ते कार्य संपत आले. 125 वर्षाचा हा काळ संपत आला होता. 11 वर्ष गोकुळात, 14 वर्ष मथुरेत आणि 100 वर्ष पुढे द्वारकेत येऊन राहिले. असे 125 वर्ष श्रीकृष्ण पृथ्वीवर मनुष्य अवतार घेऊन राहिले. त्यांनी पृथ्वीवरचा बराचसा भूभार हलका केला. अनेक राक्षस दुष्ट राजे ठार केले. यात यादव ही दुष्टपणात काही कमी नव्हते, पण त्यांच्यावर श्रीकृष्ण परमात्म्याचे नियंत्रण होते. आपल्यानंतर हे यादव सुद्धा या भूमीला भार होतील व पापांच्या राशी उभ्या करतील. ते आपापसातच कलह करतील. त्यापेक्षा आपल्या समक्षच त्यांचा कुलसंहार व्हावा व नंतर आपण वैकुंठाला जावे, हा श्रीकृष्णांनी संकल्प केला. त्याप्रमाणे भगवंताने एक योजना, त्याची कथा अशी आहे की सौराष्ट्रात म्हणजे सोरटी सोमनाथ येथील पिंडारक क्षेत्रात अनेक ऋषीमुनी जमले होते. त्यात विश्वामित्र, वसिष्ठ, जाबाली, नारद असे अनेक ऋषी जमले होते. तिथे यादव कुळातील तरुण मुले आली आणि त्या मुलांनी ऋषींची टिंगल करायला विचार केला. त्यांनी जांबवती पुत्र साम याला त्याची मिशी काढून घुंगट घालून स्त्रीवेश दिला व त्याला मुनीजवळ घेऊन गेले आणि विचारले, महाराज, त्या गर्भवती स्त्रीला मुलगा होईल का मुलगी? ऋषी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी ओळखले की मुले आपली चेष्टा करत आहेत. या यदुवंशीय युवकाला तरुणीचं रूप देऊन, एका गर्भवती स्त्रीचं रूप देऊन ते आपली परीक्षा पाहत आहे. तेव्हा ऋषी रागात आले व म्हणाले, त्या गर्भातून एक मुलगा किंवा मुलगी न होता एक लोखंडी मुसळ निघेल व ते सर्व यादव कुळाचा नाश केले. करायला गेले एक आणि झाले भलतेच. विनाश काले विपरीत बुद्धी, अशी अवस्था. आता मात्र सर्व यादव कुमार भयभीत झाले. त्यांनी सांबाच्या साड्या सोडून पाहिले तर खरंच त्यातून एक मुसळ बाहेर पडले व तेच यादव कुळ संहारक झाले. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाला सांगितली तर ते आपणास दंड देतील, म्हणून ते मुसळ घेऊन ते यादव राजा उग्रसेनाकडे आले आणि उग्रसेन राजाने सांगितले, त्या मुसळाची चूर्ण करून समुद्रात टाकून द्या. त्याप्रमाणे त्यांनी त्याचे चूर्ण केले, समुद्रात फेकले. एक छोटा तुकडा राहिला होता, तोही समुद्रात फेकून दिला आणि तो तुकडा एका माशाने गिळला व त्या चुऱ्यापासून दर्भ बनले. दर्भाच्या लोखंडासारख्या कांड्या तयार झाल्या. मासा मात्र शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला. शिकाऱ्याने तो घरी नेऊन चिरला. त्यातून एक लोखंडी टोकदार तुकडा बाहेर पडला. जरा नावाच्या शिकाऱ्याने एका पारध्याने तो बाणाच्या टोकावर बसवला आणि इकडे द्वारकेत उत्पात घडू लागले. भगवंताने सर्वांना सावध केले. सर्व यादवांना ते म्हणाले, आजपासून 7व्या दिवशी द्वारका पाण्यात बुडणार आहे, तर आपण सर्वजण प्रभास क्षेत्री जाऊ. कृष्णाच्या सांगण्यावरून सर्व यादव प्रभास क्षेत्रातील संगम तीर्थावर आले. त्यांनी भरपूर वारुणी मदिरा प्राशन केली आणि त्यांच्या आपापसातच युद्ध सुरू. मिळेल त्या शस्त्रास्त्रांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. तेव्हा सगळी शस्त्रे संपली. त्यांनी समुद्राकाठचे लव्हाळे उपटले आणि ते हातात घेतले की त्यांच्या लोखंडी सळ्या बनत. अशा त्या लोखंडी सळ्यांनी एकमेकावर प्रहार करीत सर्व यादव कुळांचा संहार झाला. अशा प्रकारे पृथ्वीवरील सर्व भूभार कमी झाला आणि ज्यासाठी भगवंताने अवतार घेतला ते अवतार कार्य पार पडले. बलरामाने समुद्रतीरी ध्यान लावले व ते निजधामाला गेले. हे पाहून भगवान श्रीकृष्ण स्वतः एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले. त्यांनी आपला डावा पाय उजव्या मांडीवर ठेवला.
अशा अवस्थेत बसलेल्या श्रीकृष्णाला दुरून एका पारध्याने पाहिले, ज्याच्या बाणावर मुसळाच्या तुकडाचे टोक होते. दुरून पाहिल्यामुळे शिकाऱ्याला श्रीकृष्णाचे पाय हरिणाच्या तोंडासारखे दिसले आणि त्याने ते हरिण आहे असे समजूनच त्यावर बाण सोडला आणि नंतर तो पुढे आला. पाहतो तर आपण वेद घेतलेला आहे तो हरिण नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत हे लक्षात आले आणि तो अतिशय घाबरला. आपल्या हातून फार मोठा अपराध घडला या जाणीवेने श्रीकृष्णाच्या चरणावर त्याने मस्तक ठेवले. म्हणाला, हे भगवंता, या पापाच्या हातून अजाणतेपणी ही घटना घडली आहे. यापुढे असा अपराध होऊ नये याकरिता आपण मला शिक्षा करा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, व्याध्या, तू घाबरू नकोस. तू जे केले ते योग्य केले. तू माझी इच्छा पूर्ण केलीस, त्यामुळे तू स्वर्गात जाशील. असे म्हणताच त्या ठिकाणी स्वर्गातून विमान आले व तो व्याध विमानात बसून स्वर्गात गेला. मागील राम अवतारातील वाली म्हणजेच हा व्याध. एवढ्यात श्रीकृष्णाचा सारथी दारुक कृष्णाला शोधत शोधत तेथे आला आणि कृष्णाने दारुकाला सांगितले, दारुका, यादवांचा परस्परांच्या हाताने मृत्यू झाला आहे. बलरामांचे निर्वाण झाले. माझी ही अशी अवस्था आहे. ते सर्व द्वारकेत जाऊन सांग. तसेच अर्जुनाला सांग की माझे माता पिता वसुदेव देवकी आदींना हस्तिनापुरास घेऊन जा. आता द्वारकेत कोणीही राहू नका, कारण आता मी तिचा त्याग केला आहे आणि ती आता पाण्यात बुडून जाणार. हे सर्व ऐकून दारुकाने श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला व श्रीकृष्णाचा निरोप घेऊन द्वारकेत गेला. एवढ्यात श्रीकृष्णाजवळ ब्रह्मदेव, शंकर, ऋषीमुनी, इंद्रादी सर्व देव आले. त्यांनी कृष्णावर पुष्पवृष्टी केली आणि कृष्णाने भूभार संपवला. खूप मोठे धर्मकार्य केले आणि त्याचा कार्यभाग संपला. एवढ्यात स्वर्गातून रथ आला व त्यात बसून कृष्ण परमात्मा निजधामी निघून गेले. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. स्वर्गात नवमती बाजूला. इकडे राजा परीक्षिताने 7 दिवस शुकमुनींच्या अमृतवाणीतून भागवत श्रवण केले. नंतर मस्तक लावून शुकाचार्यांना नमस्कार केला व म्हणाले, हे मुने, आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी अनंत अशा श्रीहरीचे स्वरूप व लीला सांगितल्या. खरोखर मी आपल्या कृपेने कृतकृत्य झालो. आपण मला परमशांती ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिले. आता मला मृत्यूचे भय वाटत नाही. शुकदेव म्हणाले, राजा, मी तुझ्या इच्छेनुसार तुला श्रीहरींच्या चरित्रलीला सांगितल्या व तू त्या एकाग्र चित्ताने श्रवण केल्या. आता तुला अजून काही ऐकावेसे करावेसे वाटत असेल तर सांग. त्यावर परीक्षित राजा म्हणाला, आपण दिलेल्या ज्ञानामुळे मी जाणले की जन्म, जरा, मरण हे देहाचेच धर्म आहे. मी देह नाही, आत्मा आहे. मला मरण नाही, मी अमर आहे. मला परमात्मा सर्व चराचर सृष्टीत दिसत आहे. मी आता कृतार्थ झालो. असे म्हणून राजाने शुकाचार्यांची पूजा केली व शुकाचार्यांचा निरोप घेतला. निघताना त्यांनी राजाच्या डोक्यावर हात ठेवला व परीक्षित ब्रह्मस्वरूप झाला आणि तो म्हणाला, महाराज, मला सर्व जग ब्रह्ममय भासत आहे. मी ब्रह्म, तुम्ही ब्रह्म, श्रीकृष्ण ब्रह्म, सर्व ऋषी ब्रह्म, मला चावणारा तक्षक ब्रह्म, मी सर्व काही ब्रह्ममय आहे. शुकाचार्यांनी मस्तकावरचा हात काढला. जीव ब्रह्माचे ऐक्य झाले व परीक्षिताच्या देहातून एक दिव्य ज्योत निघाली व ती अनंतात विलीन झाली. शुकाचार्य बरोबरच्या मुनींबरोबर निघून गेले. परीक्षित आता ब्रह्मस्वरूप झाला होता. तेथे आता फक्त निष्प्राण देह चैतन्यहीन कलेवर पडले होते. पण चैतन्य निघून गेल्यावरही देह काही काळ सतेज भासतो. तसा त्याचा देह सतेज भासत होता. एवढ्यात तक्षक नाग आला व त्याने परीक्षिताच्या देहाला दंश केला. दंश करताच त्याचा देह जळून भस्म झाला आणि परीक्षिताचे महानिर्वाण झाले. देह पंचतत्वात विलीन झाला. देवांनी स्वर्गातून दुदुंबी वाजवली, पुष्पवृष्टी झाली आणि 7 दिवसात भागवत ऐकून परीक्षिताला मुक्ती मिळाली. भागवत महात्म्य असं सांगतं की श्रीमद भागवत शास्त्राचा महिमा सनत कुमारांनी नारदाला सांगितला. या कथेमध्ये जो आनंद मिळतो तो ब्रह्मानंदापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून भागवत पुराणे अर्वाचीन असले तरी अन्य पुराणाच्या मानाने त्याची लोकप्रियता जास्तच आहे. परीक्षिताला 7 दिवसात मुक्ती मिळाली तशी भाविक श्रोत्यांना प्राप्त व्हावी हा या ग्रंथाचा हेतू आहे. या ग्रंथाने भारतभर अपार लोकप्रियता मिळवली. या ग्रंथाने भक्ती मार्गाची सर्वश्रेष्ठता प्रतिपादन केली आहे. यातील प्रवृत्ती मार्ग हा प्रापंचिकासाठी आहे तर निवृत्ती मार्ग हा ज्ञानयोगी आणि संन्यासी यांच्यासाठी आहे. भक्ती मार्गाचे 2 प्रकार आहेत, एक निवृत्ती मार्ग आणि दुसरा म्हणजे प्रवृत्ती मार्ग. यातील निवृत्ती मार्ग अवघड आहे. या ज्ञान मार्गाने वनात हिमालयात जाऊन योगी, ज्ञानी, संन्यासी तपाचरण करून देहाला त्रास करून घेऊन भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हा मार्ग सामान्य प्रापंचिकासाठी अवघड आहे. म्हणून त्यासाठी श्रीमद भागवताने प्रापंचिकाकरिता सोपा प्रवृत्ती मार्ग सांगितला.
या प्रवृत्ती मार्गात भक्तीने ज्ञान वैराग्य मिळवून भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेता येतो. प्रापंचिकासाठी भागवताने ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग सोपा केला, ज्यात संसार करून परमार्थ साध्य करून घेता येतो. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. शबरी सतत श्रीरामांचे चिंतन करीत. तिला वनात न जाता घरी श्रीराम दर्शन झाले. गोपींनी घरदार सोडले नाही, कामधंदा सोडला नाही, त्यांनी सुद्धा भगवंताला प्राप्त करून घेतले. ते आपल्या प्रेम लक्षणा भक्तीने राणा वनात जाऊन योगी जपी तपी यांना जो आनंद मिळतो तो आनंद सांसारिक गोपींना घरी बसून मिळाला. श्रीमद भागवत हा प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय साधणारा ग्रंथ. भक्ती मार्गातून संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत तुकाराम या संतांनी संसार करून परमार्थ केला व मुक्त झाले. तर निवृत्ती मार्गातून वनात राहून शंकराचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य आदी योगीजन मुक्त झाले. भागवत म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा त्रिवेणी संगम आहे. भागवत सांगते, डोळ्यांनी भगवंताचे रूप पहा, वाणीने त्याचे गुण करा आणि मनाने त्याचे चिंतन करा. या प्रपंच साखळीतून 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त. म्हणून तुकाराम महाराजांनी विठ्ठलाची आळवणी करताना म्हटले आहे, घे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राही विठोबाचे पायी, आणि तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडू या केशवा. परीक्षिताला कथा सांगण्यास जेव्हा शुकाचार्य सभेत आले तेव्हा स्वर्गातून देव अमृत घेऊन तिथे आले व म्हणाले, हे आचार्य, हे अमृत घ्या व परीक्षित राजाला द्या, तो अमर होईल. व त्या बदल्यात आम्हाला भागवत कथामृत द्या. तेव्हा शुकाचार्य हसले, म्हणाले, तुमच्या स्वर्गात अमृत फसवे आहे आणि काचेप्रमाणे आहे, तर श्रीमद भागवत हे रत्नाप्रमाणे आहे. शुकाचार्यांनी अमृत घेतले नाही व देवांनाही कथामृत दिले नाही. म्हणाले, सध्या तरी हे शक्य नाही, तेव्हा तुम्ही तो अमृत कलश घेऊन परत जावे. हे ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटले. त्यांनी एका पारड्यात भागवत व दुसऱ्या पारड्यात मुक्तीची सगळी साधनं टाकली. तेव्हा भागवताचेच पारडे अधिक जड झाले. तेव्हा त्यांनी निर्णय दिला की कलियुगात श्रीमद भागवत कथा श्रवणानेच मुक्ती प्राप्त होईल. श्रीमद भागवत ग्रंथ हा भगवान नारायणाचे स्वरूप आहे. श्रीकृष्ण जेव्हा निजधामाला गेले तेव्हा त्यांनी आपले तेज, आपले स्वरूप या ग्रंथात समाविष्ट केले. भागवत ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. उद्धवाला जेव्हा लक्षात आले की श्रीकृष्ण अवतार समाप्त करू इच्छितात तेव्हा उद्धवाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, देवा, तुम्ही निजधामाला गेल्यावर या पृथ्वीवर अधर्म माजेल, कलीचा प्रभाव वाढेल, तेव्हा लोकांनी कोणाला शरण द्यायचे? धर्माला कुणाच्या आधारे राहावे लागेल? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मी म्हणजे श्रीमद भागवत. माझ्या भागवताचा जो आश्रय घेईल त्याच्यावर अधर्माचा, कलीचा परिणामच होणार नाही. श्रीमद भागवत आणि भगवद्गीता हे दोन्ही ग्रंथ मनुष्य जन्मासाठी पोषक आणि मुक्तिदायक आहेत असे सांग. म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. तर माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येणे. तसेच भागवताचा महिमा असा आहे की भावे भागवत श्रवण करी, कृपा करे श्रीहरी तयावे. जसे की तरी श्रीमद भागवत पुराण कथा आपण 7 दिवसापासून ऐकत आहोत, त्यातला एखादा श्लोक जरी अंतमनात अंतकरणात रुजवावा हीच कृष्णपदी कृष्णाचरणी प्रार्थना. भक्तीची कथा अशी सांगते की एकदा बद्रीनारायण, क्षेत्री, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 ऋषी सत्संगासाठी आले असता त्यांची व नारदांची भेट झाली. नारदांना उदास पाहून सनकाधिक ऋषींनी त्यास उदास, चिंताक्रांत व दुःखी असण्याचे कारण विचारले. नारद म्हणाले, मी पृथ्वीवर पुष्कर, काशी, हरिहर, कुरुक्षेत्र 4ही दिशांना सर्व तीर्थक्षेत्री फिरलो, पण मला कोठेच मनशांती, सुख दिसले नाही. धर्म व ईश्वर यांच्यावर लोकांची श्रद्धा दिसली नाही. कुठे सत्व, तप, दया, दान, शुचिर्भूतता पाहायला मिळाली नाही. सत्कर्म कुठेही शिल्लक नाही. कलीचा प्रभाव वाढत आहे. सर्वत्र स्वैराचार बोकाळला आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. आणि अशा प्रकारे कलियुगाचे दोष पाहत पाहत मी वृंदावनात गेलो. तेथे एक नवल पाहिले. यमुना तीरावर एका झाडाखाली एक युवती बसली होती. तिच्या दोन्ही मांडीवर 2 पुरुष अचेतन अवस्थेत पडून राहिले होते. तेथून जात असता त्यांना पाहून ती युवती म्हणाली, हे मुनीश्वरा, क्षणभर थांबा, कृपया मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि आपले दर्शन झाले हे माझे परम भाग्य मी समजते. त्यावर मी म्हणालो,
तू कोण आहेस, हे दोन पुरुष कोण आहेत? तेव्हा त्या युवतीने सांगितले, माझे नाव भक्ती आणि दोन पुरुष म्हणजे माझे पुत्र ज्ञान व वैराग्य. तिने नारदांना नमस्कार केला, म्हणाली, हे मुनिवर, आपल्यासारख्या महात्म्याचे दर्शन झाले, मी कृतकृत्य झाले. पण मुनिवर्य, मी आपणास विचारते की मी आई असून तरुण झाले व माझी मुले असून एवढी वृद्ध कशी? तेव्हा मी म्हणालो, वृंदावनात क्षेत्र महात्म्य म्हणून कली प्रभावातही भक्ती आहे, म्हणून तिथे भक्ती तद्रूप आहे. पण त्या भक्तीत ज्ञान आणि वैराग्य नाही. या कलियुगात ज्ञान वैराग्याला मागणी कमीच आहे. बरं, तू मला हे सांग, तू कुठून आलीस? तेव्हा भक्ती सांगू लागली, हे मुने, माझा जन्म द्रविड देशात झाला, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रात कुठे कुठे माझा सन्मान झाला व गुजरातमध्ये मी वृद्ध झाले. तेव्हा भक्ती म्हणाली, हे मुनिवर, आपण माझ्या या दोन मुलांना जागे करा. तेव्हा नारदांनी त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. वेद, उपनिषदे, गीतापाठ, पारायण केले, पण कशाचाच उपयोग झाला. तेव्हा आकाशवाणी झाली की सत्कर्म करा. मग सत्कर्म म्हणजे काय हे नारदांनी अनेकांना विचारले, पण कोणालाही सांगता येणार. तेव्हा आपण बद्रीला जाऊन तपश्चर्या करावी, भगवंतच याचा अर्थ सांगतील असा विचार करून नारद बद्रीला आले व सनत कुमारांची भेट झाली. नारदांनी त्यांना हा प्रश्न विचारला. तेव्हा सनत कुमार म्हणाले, सत्कर्म म्हणजे ज्ञान यज्ञ, सत्कर्म म्हणजे भागवत कथा. तुम्ही 7 दिवसांचा भागवत सप्ताह करा. तेव्हा नारदांनी सनत कुमारालाच विनंती केली. तेव्हा सनत कुमारांनी हरिद्वाराला गंगा किनारी असलेल्या आनंद घाटावरील जागेत गंगा तटावर भागवत कथा सांगितली. अनेक ऋषीमुनी कथा ऐकण्यासाठी आले. भक्ती आपल्या दोन्ही वृद्ध पुत्रांना घेऊन आली आणि पाहता पाहता दोन्ही पुत्र तरुण दिसले व भक्ती आनंदाने नाचू गाऊ लागली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. तिने नारदांना नमस्कार केला, हात जोडून म्हणाली, हे मुनिवर, कलीच्या प्रभावाने माझा लोप झाला होता, पण भागवत कथेमुळे मी पुष्ट झाले, माझे दोन्ही पुत्र तरुण झाले. सनत कुमारांना नमस्कार करून ती म्हणाली, महाराज, आपण मला सांगावे, मी आता कुठे राहू? तेव्हा सनत कुमार म्हणाले, तू भक्ताच्या हृदयात राह. त्यामुळे कलीचे दोष तुला पाहू शकणार नाही. कलियुगात या भागवत कथेच्या सहाय्याने तुझी घरोघरी स्थापना होईल. नारद मुनी तुझा प्रचार व प्रसार करतील. मग भक्तीने नारदाच्या हृदयात प्रवेश केला. नारदाने भक्तिसूत्रे लिहून भक्तीचा प्रचार व प्रसार केला. आम्ही आपली सर्व संत मंडळी अभंग गायनातून भक्तीचे गुणगान करून जनजागृती करत आहोत. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्वदेव विशारदः श्रवशस्मा तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कर. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्णलोक फलप्रद. तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव धुंदली होते. ही एक रूपक कथा आहे. आत्मदेव ब्राह्मण सज्जन होता. त्याची पत्नी धुंदुली मात्र स्वभावाने क्रूर, भांडखोर आणि दुसऱ्याच्या उखळ्या पाखळ्या काढणारी. तुंगभद्रा म्हणजे मानव काया, आत्मदेव म्हणजे आत्मा, धुंदली म्हणजे वाईट बुद्धी. आत्मदेवाकडे सर्व काही होते, पण त्याला संतती नव्हती. त्यामुळे त्याला संसारात समाधान वाटत नव्हते. त्याने सर्व प्रकारचे प्रयत्न केले, पण संतती झालीच नाही. त्याच्याकडे एक गाय होती, तिलाही वासरू झाले नाही. त्याने एक आंब्याचा वृक्ष लावला, पण त्यालाही फळे येत नव्हते. त्यामुळे तो स्वतःला भाग्यहीन समजू लागला. त्याने स्वतःचा प्राणत्याग करण्याचे ठरवले. तो अरण्यात गेला. तेथे त्याला एक तपस्वी साधू भेटले. त्याने आपली सर्व व्यथा त्या साधूला सांगितली व मला आपल्या कृपेने संतान प्राप्ती व्हावी असा आशीर्वाद द्या असा आग्रह धरला. त्या साधूने अंतर्मुख होऊन जाणले की याला 7 जन्म संतती होणार नाही. तेव्हा ते म्हणाले, जे प्रारब्धात नाही त्याचा अट्टहास करू नये. पण आत्मदेव ऐकायला तयारच नव्हता. तेव्हा या महात्म्याने त्याला एक फळ दिले व सांगितले की हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, म्हणजे तुला मुलगा होईल. आत्मदेवाने ते फळ आपल्या पतीला नेऊन दिली. तिने ताबडतोब बहीण मैत्रिणी यांची तातडीची बैठक बोलवली. बैठकीत फळाचा विचार झाला. फळांनी मूल होत नसतात असा सर्वानुमते ठराव. फळाची परीक्षा घ्यावी, याप्रमाणे ती गाईला खाऊ घातली असा दुसरा ठराव झाला व त्याप्रमाणे अंमलबजावणी पण झाली. या धुंदुलीला एक बहीण होती. ती खूप गरीब होती, पण तिला खूप मुलं होती. त्यावेळी पण ती गर्भवती होती. ती आपल्या बहिणीला म्हणाली, ताई, मला पुष्कळ मुलं आहेत. आता मला मुलगा झाला की तो तुला मागच्या दाराने आणून देईल आणि मी म्हणेन मेला. तू मन झाला आणि त्या बदल्यात तू माझ्या पतीला पैसे दे. हे गुपित मात्र आपल्या दोघीतच ठेव. पुढे बहिणीला मुलगा झाला. ठरल्याप्रमाणे तिने धुंदुलीला आणून दिला. त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं.
इकडे जे फळ गाईला खाऊ घातले त्या गाईला 3 महिन्यांनी पुत्र झाला आणि तो सगळा माणसासारखा होता, पण त्याला गाईसारखे कान होते, म्हणून त्याचे नाव गोकर्ण असे ठेवले. गोकर्ण अत्यंत हुशार, विद्वान, पंडित, तर धुंदुकारी, दुराचारी, कुलघातकी, तमोगुणी, राक्षस वृत्तीचा दुष्ट कुपुत्र जन्मला. पुत्राचे दुराचरण पाहून आत्मदेवाला वाईट वाटले. त्याला आता असे वाटू लागले की यापेक्षा आपण निपुत्रिक राहिलो असतो तर बरे झाले असते. धुंदुकारीने आत्मदेवाच्या सर्व धनाचा नाश केला. तो मातेपित्यांनाही मारहाण करू लागला. गोकर्णाने आत्मदेवाला उपदेश केला. आत्मदेव वनात गेला. तेथे भगवत चिंतन करून तो मुक्त झाला. पिता वनात गेला की धुंदुकारी आईला मारहाण करू लागला. एक दिवस आईने आत्महत्या केली. आता धुंदुकारी मनाला वाटेल तसे स्वैर वर्तन करू लागला. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. आता धुंदुकारीने 5 वेश्या घरात आणून त्यांच्यासाठी तो अनिष्ट मार्गाने द्रव्यार्जन करू लागला. त्याने एकदा राजाच्या महालातच चोरी केली. भरपूर दागदागिने आणले, वेश्यांना दिले. वेश्यांना वाटले हा जिवंत राहिला तर राजा आम्हाला पकडेल, आमचं धन हिरावून घेईल, आम्हाला चोरीचा माल म्हणून दंड भोगावा लागेल. हा सर्व विचार करून वेश्यांनी त्याच्या गळ्यात फास टाकला, पण तो मरेना. शेवटी त्यांनी त्याच्या तोंडावर जळते निखारे ठेवले, त्याला मारून टाकली. रात घरासमोर खड्डा काढून त्याचे प्रेत पुरले आणि त्या ठिकाणी सर्व संपत्ती घेऊन त्या निघून गेल्या. आपल्या कुकर्मामुळे धुंदुकारी प्रेत योनीत शिरला. इकडे गोकर्णाने धुंदुकारीच्या मृत्यूची बातमी ऐकली. त्याने गयेला त्याची श्राद्ध केली. गोकर्ण त्यानंतर यात्रा पूर्ण करून घरी परतला. अंगणातल्या 4 पायीवर झोपला असता रात्री कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. गोकर्णाने विचारले, तू कोण आहेस? तुझी दशा अशी का? तू भूत आहेस की पिशाच आहेस? तेव्हा ते प्रेत म्हणाले, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. अगणित पापे केल्यामुळे माझी स्थिती झाली, मला प्रेत योनी मिळाली. गोकर्ण म्हणाला, मी तुझ्यासाठी गयेत श्राद्ध करून पिंडदान केले आहे, तू प्रेत योनीतून मुक्त कसा झाला नाही? तेव्हा प्रेत म्हणाले, कितीही गयेला श्राद्ध केले तरी श्राद्ध कर्माने मुक्ती मिळत नाही. श्राद्ध कर्माने केवळ उद्धार होऊ शकतो. त्यावर गोकर्ण म्हणाला, मग तुला सद्गती मिळण्यासाठी मी काय करू? तेव्हा प्रेत म्हणाले, मला मुक्तीचा सद्गतीचा मार्ग माहीत नाही. तेव्हा गोकर्ण त्यावर म्हणाला, ठीक आहे. गोकर्णाने सकाळी त्याच्या भेटीस भगवत आलेल्या गावातील सर्व ब्रह्मवृंदांना त्यावेळी विचारले. त्यांनी सांगितले की ही गोष्ट तू सूर्यनारायणांनाच विचार. म्हणून त्याने सूर्यनारायणाला विचारण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी गोकर्णाने सूर्यनारायणाला अर्घ्य दिले. सूर्यनारायणाला विचारले. गोकर्ण हा सूर्यनारायणाचाच भक्त होता. तो रोज गायत्री मंत्राचा जप करीत असे. त्रिकाळ संध्या व गायत्रीची आराधना यामुळे सूर्यनारायण क्षणभर थांबले व विचारलं, गोकर्णा काय काम आहे? तेव्हा गोकर्ण म्हणाला, माझ्या भावाला प्रेत योनीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी उपाय सांग. तेव्हा सूर्यनारायण म्हणाले, तू विधीपूर्वक ब्राह्मण पूजन करून निष्काम भागवत कथा व भागवत पूजन कर. श्राद्ध कर्माने ज्या जीवाची मुक्ती होत नाही त्यांना भागवत मुक्त करते. भागवत शास्त्र हे मुक्तीचे शास्त्र आहे. त्याच्या श्रवणाने जीव प्रेत योनीतून मुक्त होतो, पितृदोष नष्ट होतो, पिशाच्य पीडा नष्ट होते आणि पितरांना सद्गती मिळते. हे ऐकून गोकर्णाने भागवत सप्ताहाचे आयोजन केले. श्रीमद भागवत कथेचा प्रारंभ झाला. गोकर्णाने भागवत कथेला प्रारंभ केला. ते ऐकण्यासाठी गावातील सगळी मंडळी आली. पिशाच्य धुंदुकारी वायू रूपाने तिथे आला. त्याला बसायला जागा मिळाली नाही, म्हणून 7 गाठी असलेल्या वेळूच्या बांबूत तो बसला. गोकर्णाने विधियुक्त कलश पूजन, ग्रंथपूजन करून कथेस प्रारंभ केला आणि सलग 7 दिवस कथा सांगितली. पहिल्या दिवशी कथाभाग असा होता की नैमिषारण्यात ऋषींचे यज्ञसत्र, त्यात सुतांचे आगमन, शौनकादी ऋषींनी विचारलेल्या प्रश्नातून भागवताचे महात्म्य, परीक्षित राजाचं आख्यान, नारद चरित्र, व्यासांचा असंतोष, नारदांचा उपदेश, चतुश्लोकी भागवत, मैत्रेय विदुर भेट, सृष्टीची उत्पत्ती, भगवंताचे 24 अवतार कथा, पृथ्वीचा उद्धार, वराह अवतार कथा. आपणही याच कथा पाहिल्या. दुसऱ्या दिवशीचा कथाभाग असा होता की मैत्रेय विदुर संवाद, सृष्टीची उत्पत्ती, स्वयंभुव म्हणून शतरूपा राणी उत्पत्ती आणि त्यांची संतती, कर्दमदेव देवहूती हिचा विवाह, कपिल अवतार, देवहूतीला सांख्यशास्त्राद्वारे उपदेश, दक्ष प्रजापती, ध्रुव चरित्र, पृथुराजा, प्राचीन बही चरित्र, प्रियव्रत, नाभी राजा आणि ऋषभदेव जडभरीत चरित्र हे आपण पाहिले. तिसऱ्या दिवशीचा कथाभाग असा सांगतो की दक्ष प्रजापती, वंशविस्तार, सतीचा त्याग, दक्षयज्ञ विध्वंस, अजामेळ कथा, इंद्राकडून बृहस्पतीचा अपमान, विश्वरूप वध, इंद्राची ब्रह्महत्या, वर्तासुराचा वध, प्रल्हाद चरित्र, गजेंद्र मोक्ष, समुद्रमंथन या कथा पाहिल्या. चौथ्या दिवशी मत्स्यावतार, सत्यव्रत चरित्र, वामन अवतार, बलिराजाची कथा आणि हयग्रीव अवतार, अंबरीश राजाची कथा.
हरिश्चंद्राची कथा, परशुराम चरित्र, भगवान श्री राम अवतार चरित्र कथा, श्रीकृष्ण जन्म आणि गोकुळातील जन्मोत्सव आपण पाहिला। 5व्या दिवसाच्या कथा भागात हरिहर भेट, पुतना, शकटासूर, तृणावर्त वध, नामकरण, बाललीला, श्रीकृष्णांच्या क्रीडांगण लीला, दामोदर लीला, इतर राक्षसांचा वध, गोवर्धन लीला, कालियामर्दन कथा, रास क्रीडा, मथुरा गमन आणि कंसवध हे आपण पाहिले। 6व्या दिवशी वसुदेव देवकीची कैदेतून सुटका झाली, उग्रसेनाचा राज्याभिषेक, बलराम श्रीकृष्णांचा उपनयन संस्कार, गुरुग्रही शिक्षण, गुरुदक्षिणा, जरासंधाशी युद्ध, द्वारका निर्माण गमन, कालयवन, यवनाचा भस्म आणि बलराम विवाह, रुक्मिणी स्वयंवर, अष्टनायिका विवाह, नंतर नरकासुराचा वध, 16,100 कन्यांचा विवाह, धर्मराजाचा राजसूय यज्ञ, जरासंध, शिशुपाल, दंतवक्र यांचा वध, सुदाम चरित्र आणि सुभद्रा हरण या कथा पाहिल्या। आणि आजच्या 7व्या दिवसाच्या कथेत श्री दत्तात्रय अवधूतांचे 24 गुरु, यदु अवधूत संवाद, यदु कुलाला शाप संहार आणि श्रीकृष्णाचे निजधाम गमन, उद्धवास उपदेश, परीक्षिताचा देहत्याग, नारद भक्तीची भेट, सनत कुमार नारद भेट, भक्तीचे प्राकट्य, गोकर्ण महात्म्य, अखेर तक्षक दंश आणि परीक्षिताला मुक्ती लाभ हे पाहिजे। अशा प्रकारे 7 दिवस ही कथा झाली। त्यापैकी प्रत्येक दिवशीची कथा पूर्ण झाली की त्या मंडपातील वेळूच्या बांबूतील एक एक गाठ फुटून त्याचा आवाज होत गेला आणि 7व्या दिवशी शेवटची गाठ फुटतात त्यातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि तोच धुंदुकारी होता। त्याला न्यायला स्वर्गातून दिव्य विमान घेऊन श्री विष्णूंचे पार्षद आले व धुंदुकारीला प्रेत योनीतून मुक्ती मिळाली। यानंतर गोकर्णाने पुनश्च कथा केल्यावर स्वर्गातून हजारो विमाने आली व गोकर्णासहित सर्वजण स्वर्गात मोक्षलाभ मिळवून दिले। अशी दिव्य श्रीमद भागवत कथा मनुष्य जन्माचे सार्थक करून देणारी व मोक्षमुक्तीची पवित्र कथा आहे। भागवत कथेचं तात्पर्य आपल्याला असं सांगतं की या ठिकाणी वेळू बांबू हे प्रतीक आहे। आपण सारे या बांबूत अडकलेले आहोत। प्रत्येक जीवात्मा 7 प्रकारच्या वासनेत अडकलेला असतो। 7 दिवसाच्या कथेत या 7 प्रकारच्या वासना म्हणजे 7 कांडे फुटून फुटून नष्ट झाली व जीव मुक्त झाला। या वासना धुंदुकारी हा जीव आणि जो वासनेत अडकला होता, भागवत कथेने त्याच्या वासना नष्ट झाल्या। पुनर्जन्माचे मूळ कारण म्हणजे वासना आणि जन्म घेणे लागे वासनेच्या पोटी आणि वासना मूळ नष्ट झाली म्हणजे जीव मुक्त होतो। श्रीमद भागवत कथेने वासनेची एक एक गाठ सुटत जाते व भगवंताबद्दल प्रेम वाढते। म्हणून सतत नामस्मरण करावे। तसेच दररोज भागवत ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन यथाशक्ती यथामती यथासमय करीत राहावे व ग्रहाचे तीर्थस्नान करावे। शेवटी व्यासांनी उपसंहार केला, आरंभी आणि शेवटी सत्यम परम धीमहि। त्या भगवंताचं ध्यान केलं आणि हा श्रीमद भागवताचा ज्ञानदीप भगवंतांनीच ब्रह्मदेवाकडे दिला, कारण तेही भगवत स्वरूपच आहे। ब्रह्मदेवाकडून नारदांकडे आला, त्यांच्याकडून व्यासांना व व्यासांकडून शुकाचार्यांकडे आला आणि पांडव वंशज परीक्षित राजाच्या निमित्ताने तो अखिल जगताच्या मानव समाजाला मिळाला आणि भगवंत स्वतःच श्रोते आणि स्वतःच वक्ते अशी भागवत परंपरा आहे। गुरु आणि शिष्य दोन्ही भगवंतच आहे। अशा प्रकारे व्यासांनी चित्तातून श्री भगवंताचे ध्यान करून त्याच्या जवळ प्रार्थना केली आणि श्रीमद भागवत ग्रंथाची ते समाप्ती केली। भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्थम नो यत प्रभो। याचा अर्थ प्रत्येक जन्मजन्मांतरात आमच्या अंतःकरणात आपली भक्ती असो म्हणजे आम्हाला सर्व काही मिळेल। नाम संकीर्तन यस्य सर्व पापं प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तम नमामि हरिपरम। ज्या भगवंताचं नाम संकीर्तन श्रद्धेने केला असता सर्व पातकाचा नाश होतो, ज्याला प्रणाम केला असता सर्व दुःखांची निवृत्ती होते आणि त्या सर्वेश्वर भगवान श्रीहरींना आमचा साष्टांग नमस्कार असो। त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये तेन त्वद्दिघ्र कमले रतिं मे यच्छ शाश्वतीम्। हे गोविंदा, तुमची वस्तू मी तुम्हालाच समर्पण करतो, त्या योगे तुमच्या चरण कमलांचे शाश्वत प्रेम मला द्यावे। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत पुराण की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री कृष्णार्पणमस्तु। हरे नमः हरे नमः हरे नमः।